शहराजवळील गुंजाळवाडी इथे एका घरात बनावट नोटा छापण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती समजताच पुणे गुप्तचर विभाग आणि संगमनेर शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी 9:15 वाजता छापा टाकून एकासह साहित्य ताब्यात घेतलं। यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली। गुंजाळवाडी गावांतर्गत असलेल्या राहणे मळ्यात रजनीकांत राजेंद्र राहणे याने घरातच बनावट नोटा छापण्यासाठी कुरिअरद्वारे पेपरची मागणी केली होती। याबाबतची माहिती पुणे गुप्तचर विभागाला मिळाली होती। त्यावरून गुप्तचर विभागासह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, हरिश्चंद्र बांडे आदींनी राहणे मळ्यातील गुंजाळच्या घरी छापा टाकला। यावेळी पहिल्या मजल्यावर नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे 100 पेपर मिळून आले। हे पेपर हा बनावट नोटा छापण्यासाठी वापरात येत असल्याची पथकाला खात्री पटली। त्यानंतर एका कचऱ्याच्या डब्यात फाडलेले पेपरही दिसून आले। त्यावर भारतीय चलनातील 100 आणि 500 रुपयांच्या नोटा दिसल्या। या कारवाईसाठी आलेल्या पथकानं त्याचा मोबाईलही तपासला। या कारवाईत प्रिंटर, फाडलेल्या नोटा आदी साहित्य ताब्यात घेतलंय। या प्रकरणी गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी झाकीर मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी रजनीकांत राहणे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी करत आहेत।